हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमचं स्वागत आहे माझा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बोललेले आहेत, बघशील तू आता बघ. ओपन कर. बघा तिने आता बघ हा वरचा टॉप बघ हिने कसा घुसवलाय बघ. घाल ना याच्यावरती. चल दीदी चल घे तुझे कपडे पटापट. आता काहीच अजून दोघींची वेकेशन स्टार्ट नाही झाली आहे. वेकेशन स्टार्ट झाली तर काय बघायला नको आहे आमच्या घरामध्ये. कारण तुम्ही बघू शकताय मी कचरा वगैरे यायच्या आधी पूर्ण काढला होता, पसारा उचललेला. पण आता तुम्हाला मी दाखवते बघा. तिथपर्यंत कागदांचे तुकडे केलेले आहेत. अर्धा मी पसारा उचललाय. हे आता असंच काहीच असणार आहे. आता इथे कपड्यांचं सिलेक्शन चालू आहे. ह्या मॅडमने आता आंघोळ केलेली आहे. किती वाजले? 4. कारण त्यांना गरम होतंय ना म्हणून. कापे तुझे नाही प्लीज नाही. फिर बघू, दाखव मागून दाखव. बाबा तुला गरमी होणार भरपूर. अशी वरती पण पण गरम होतं बाळा. आता बघ ना गरमी चालू होणार ना. प्लीज ओके जा हेअरबँड लाव. मी सकाळी लावला होता तुझा हेअरबँड. क्लिप लावते. ठीक आहे चल. हा आहे ना आमचा कोणता प्लेस आहे बाबू? क्राफ्ट प्लेस ना. इथे आम्ही सगळे क्राफ्ट सामान सगळं करतो. इथे कैची ठेवलेली आहे, हाताजवळ स्टॅपलर आहे आणि याच्यामध्ये काय 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 बनवून ठेवलेलं आहे. तर हा क्राफ्ट स्टेशन आहे. आणि जेव्हा वेकेशन प्रॉपर चालू होतील ना तेव्हा तर काय बघायलाच नको आहे. काय करते बाबू? डायरेक्ट पण लावू शकतो. इकडे मी लावते. थांब. हे बघ ह्यानेच आहे ना छोटासा डॉट आहे बघ. इकडे बघ. आलं दाखव. चला पंखा लावते. ते आता फेकून देणार, ते सगळीकडे ब्लॅक ब्लॅक होईल. हॅलो नमस्कार. बघितलं ना तुम्ही आता माझ्या दोघी जणींचं आता ही घाई चालली आहे ट्युशनला जाण्याची. तर आजचा व्लॉग थोडासा आहे ना मी एकदम एक रॉ व्लॉग तुमच्याशी शेअर करते. नाही कसलं प्लॅनिंग, नाही कसलं काही. मी बोलली की आता आपण आहे ना चालूच करूया. जे पण काय सिच्युएशन आहे, जे पण आम्ही करतोय ते शूट करायचं, थोडंसं दाखवायचं त्यांचं रुटीन वगैरे, माझ्या थोड्याफार रेसिपीज आणि टाकून द्यायचं यूट्यूबवरती. कारण खूप आपण विचार करतो काय व्लॉग बनवायचा, काय टाकायचं, कसं करायचं, त्यामध्ये अर्धा टाईम निघून जातो. तर मी आता ठरवलं रोजच्या रोज जे डेली आमच्या लाईफमध्ये आम्ही करतो रॉ उचलायचं, शूट करायचं आणि पोस्ट करायचं. आता तुम्ही बघितलंच असेल की ही सगळी आमची तयारी चालू आहे ट्युशनला जाण्याची. आता तुम्हाला मी पुढे सांगेनच की म्हणजे कसं असतं आमचं रुटीन वगैरे काय. आता एक्झाम्स आहेत तर त्या सिच्युएशनमध्ये आम्ही कसं सगळं करतो ते. ह्याच्या आधीचं आमचं रुटीन वेगळं होतं. तर आता तुम्हाला आहे ना माझं म्हणजे आता वेकेशन समजा अर्धा दिवस घरीच असतो. त्यामुळे आमचे वेकेशनच चालू आहेत अर्धे. तर ह्याच्यानंतरचे पण तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असे ब्लॉग बघायला भेटणार आहे. कारण मी ठरवलं आहे जे मी दिवसभर करते, ज्या माझ्या मुली दिवसभर त्यांचं चालू असतं रुटीन वगैरे काही वॉटेवर करतील त्या, तर ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चल दी इराने तुझी ह्याच्यामध्ये ठेव, किचनमध्ये ठेव बॉटल. आता आमचं पूर्ण ना टाइम टेबलच चेंज झालेलं आहे. हे टाइम टेबलमध्ये आम्हाला हे टाइम टेबल फॉलो करायला आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो आहे. कारण आधी कसं होतं, आधी 12:30ची स्कूल होती तर ती लोक घरी यायचे 6:30पर्यंत. आणि आता एक्झाम चालू असल्यामुळे आता स्कूलचं टायमिंग आहे 10:45 to 1:30. म्हणजे 2 वाजेपर्यंत घरी येतात, 10 वाजता स्कूलला जातात. ओके. तर इथे आता दोघींना पण मी ट्युशनमध्ये सोडून आलेली होती. आणि त्याच्यानंतर मग मला एक रेसिपी तुमच्याशी शेअर करायची आहे. इन डिटेलमध्ये जेव्हा मी ती बनवेन तेव्हा तुमच्याशी मी पूर्णपणे ती
स्टेप वाईज सगळं सांगेन, इन्ग्रेडियंट काय घेतलेले होते काय नाही. तर आता येताना मला हे जे फ्लॅक्स सीड्स असतात ना, आपण अळशीच्या बिया काय ते बोलतो, तर ते मला नव्हते, त्यामुळे मी ते मार्केट आपल्या दुकानामधून घेतले आहेत आणि घेऊन मग मी घरी जात आहे. कारण मी आणून सगळं सामान ठेवलेलं, फक्त हेच एक नव्हतं आणि त्याच्यामुळे माझं ते किती दिवस पेंडिंग राहत होतं. आज करू उद्या करू, तर आता शेवटी मुहूर्त लागलेला आहे. मग अशी बघितलंच असेल, दोघींची मस्ती चालू होती. त्यांना ट्युशनला आता सोडून आलेली आहे मी. आता कसं एक्झाम चालू असल्यामुळे ना टायमिंग चेंज झालेला आहे शाळेचा वगैरे सगळ्याच, तुम्हाला मग अशी बोललीच. तर आता हा आमचं नवीन रुटीन आहे. या रुटीनमध्ये आता आम्हाला मस्तपैकी सगळं अरेंज करायचं आहे. एक्झाम्स आहेत, एक्झामची तयारी वगैरे माझं पण रुटीन हललेलं आहे, कारण पूर्ण वर्षभर आपलं एकच रुटीन असतं. त्यानंतर मग एक्झामच्या वेळेला फायनल एक्झाम येतं, तेव्हा मग हे रुटीन चेंज होऊन जातं. आणि ह्याच्यानंतर तर वेकेशन स्टार्ट होणार आहे, तर तेव्हा तर काही विचारायलाच नको आहे. दोन्ही पण मुली घरात असणार आहेत आणि नंतर मग त्यांचं सगळं असणार आहे दिवसभर कसं काय असणार ते. आणि आमच्या दोघींना तर क्राफ्ट खूपच आवडतं, एकदम जास्त. त्यांना कधीही सांगितलं झोपेतून उठून तर रेडी असतात करण्यासाठी. तर आता मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करते थोड्या वेळात. तर ती एक म्हणजे कशी एक आपण लाडू पण नाही बोलू शकत त्याला. तर ही ना एक अशी रेसिपी आहे ना की ह्याच्या आधी पण मी एकदा बनवलेली आणि छानपैकी त्या मुलींना आवडलेलं होती. त्याची टेस्ट म्हणा किंवा सगळंच म्हणा, त्याच्यामधले इन्ग्रेडियंट वगैरे थोडेसे ना ड्राय रोस्ट केले ना हे सगळे इन्ग्रेडियंट, तर ते एकदम टेस्टी लागतात. तर तुम्हाला मी क्विक असं सांगते त्याच्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवलंच होतं मी त्या अळशीच्या बिया, चिया सीड घेतलेले आहेत, पंपकिन सीड, वॉटरमेलन सीड, त्याच्यानंतर मग हे काय बोलतात त्याला, काजू, खजूर, अंजीर आणि हे पिस्ता, असं मी सगळं घेतलेलं आहे. तर आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहे. पण खजूर नाही करायचं ड्राय रोस्ट, ते डायरेक्ट आपण मिक्सरला जेव्हा आपण ती पावडर बनवणार तेव्हाच ते डायरेक्ट टाकायचे. पण बाकीचे सगळे आपल्याला ड्रायफ्रूट्स असे मस्तपैकी ड्राय रोस्ट करून घ्यायचं. आता तुम्ही ते बघू शकता, ते फ्लॅक्स सीड्स असतात ना, ते असं तडतडायला लागलेत एकदम मस्त. असं त्याला आहे ना चांगलं खरपूस असं आहे ना आपल्याला रोस्ट करून घ्यायचं. त्यामुळे त्याचा फ्लेवर आणि क्रंचीनेस खाताना पण मुलांना छान वाटतो. तर तुम्ही बघता इथे मी हे माझं झालेलं आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी ते ट्रान्सफर केलं आहे. आता इथे आपल्याला मस्तपैकी काजूसुद्धा ड्राय रोस्ट करून घ्यायचे. तर तुम्हाला मी सांगते ह्या रेसिपीला मी कुठून बघितलेलं आहे. तर ही रेसिपी मी बघितलेली आहे आपल्या यूट्यूबवरूनच. अशीच मी स्क्रोल करत होती एक दिवस आणि माझ्या फीडमध्ये ती आली. तर एक असे सायंटिस्ट होते, ते सांगत होते की हे एक सुपर ब्रेन फूड आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही ते डार्क कंपाऊंड चॉकलेट म्हणजे ॲड करून मिक्सरमध्ये ग्राइंड करताना टाकलंत ना, एक नंबर टेस्ट लागते. आणि त्या टाईपचे जे चॉकलेट असतात ना, डार्क कंपाऊंड वगैरे, डार्क चॉकलेट वगैरे, ते मुलांसाठी चांगले असतात. ना की ते डेअरी मिल्क वगैरे 20 रुपीजच्या भेटतात त्या नाही. डार्क कंपाऊंड चॉकलेट बोलते मी, ते एकदम छान असतात मुलांसाठी. आणि कसं ड्रायफ्रूट्स वगैरे कसं ते लोक असं रॉ खात नाहीत, त्यामुळे मग काही ना काही करून त्यांची पावडर म्हणा किंवा दुधामध्ये पण टाकून खायला बघत नाहीत आमच्या दोघीजणी. त्याच्यामुळे मग मलाही असं काहीतरी जुगाड करावा लागतो. नुसते खा म्हटलं रोज सकाळी उठून ते पण नाही, भिजवलेले ते पण नाही. मग आता मी हे स्टार्ट केलेलं आहे. ती माझी सेकंड टाईम आहे करायची. ह्याच्या आधीचं पण मी एक खूप दिवस झाले ते करून ठेवलेलं, त्यांना आवडलेलं. आणि जास्त क्वांटिटीमध्ये मी करत नाही, खरंच सांगते, कारण ते पण बनवणार त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं मी सगळे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे. तर त्याची डिटेलमध्ये रेसिपी मी तुम्हाला सांगतेच, पण आता ते थंड होत आहेत तोपर्यंत मी माझी कॉफी घेते. ब्लॅक कॉफी ऑल टाईम फेवरेट. ओ शिट, खालती पडलेली आहे कॉफी, नो प्रॉब्लेम, थोडीच पडली. आता ही 1 पाउच मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ब्लॅक हॉट वॉटर, खूपच गरम झालं पाणी. तशी ही माझी ब्लॅक कॉफी. आपलं सगळं जे ड्राय रोस्ट करून ठेवलं आहे ते थंड होत आहे तोपर्यंत. हे बघा, हे ना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सीमध्ये टाकायचे आहेत, कारण बघा गरम गरम आपण टाकणार
त्याच्यामध्ये एक आहे ना गरम गरम झाल्यावरती साईडला पाणी सुटू शकतं आणि हे आपल्याला स्टोअर करून ठेवायचे. त्याच्यामुळे हे जास्त दिवस टिकण्यासाठी पूर्णपणे व्यवस्थित त्यांना थंड करायचे आहेत पंख्याखाली आणि आरामशीर वाटायचे आहेत. त्याच्यानंतर मग मी हे सगळं ते एकत्रच मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. जे पण खजूर वगैरे टाकलेले आहेत ते आणि बाकीचे ड्राय रोस्ट करून ठेवलेले आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये पूर्णपणे ग्राइंड करून घ्यायचं आहे. ते पावडर टाईप आपले असे थोडीशी अशी जाडसर राहिली तरी काही हरकत नाही आहे. तर आता बघा हे माझ्याकडे आहे ना एक ते मोड म्हणू शकतो ना आपण, म्हणजे चॉकलेट्स आपण रेडी करतो ना ते होतं साचा टाईप, तर ते माझ्याकडे होतं. मी बॉम्बेला गेले ना तिथून आणलेलं होतं आणि माझ्या डोक्यात होतं मला कधी हे ह्याच्या आधी मी बनवलेलं ना ते असं नॉर्मल गोल गोल बनवलेलं, पण आहे ना ते हे कसं अट्रॅक्टिव्ह डिझाईन असतं त्यामुळे मुलांना असं वाटतं काहीतरी आपण वेगळंच खातो. त्याच्यामुळे मग मी हे घेऊन आले होते. तर हे एक पीस मला 50 रुपीजला पडला होता, बॉम्बेवरून घेतलेला मी. तर हे मी मस्तपैकी आहे ना त्या साच्यामध्ये भरून ड्रायफ्रूट्सचं ते सगळं मिक्सचर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. तर ते काढल्यानंतर बघू शकता एक प्रॉपर असा शेप त्याला आलेला आहे. त्यामुळे मग आता मी ठरवलं आहे, आता बघूया किती दिवसात ह्या दोघीजणी संपवत आहेत. मी पण टेस्ट करून बघितलं, छान लागत होतं. आणि फ्लॅक्सीड्स ॲक्च्युली आपल्या केसांसाठी खूप छान असतात. असं नाही की लहान मुलांनीच आपणसुद्धा हे खाऊ शकतो, कारण सगळंच आहे ना त्याच्यामध्ये, आपल्यासाठी पण चांगलं आहे. त्यामुळे मग मी हे आता बनवून ठेवलं आहे. तर बघूया आता ह्याचा कधी मुहूर्त लागतो ते. तर आता आमच्या छोटीला आपण ट्राय करायला देऊया. काय आहे बाबू? लाडू.